केईएम रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये पाहायला मिळाले। रिपोर्ट पासून पेपर प्लेट बनवल्याचा आरोप केला जातोय। ठाकरे गट आणि मनसे या प्रकरणी आता आक्रमक झाले। किशोरी पेडणेकरांनी केईएम रुग्णालयात धडक दिली आहे। केईएम रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये पाहायला मिळाले। रिपोर्ट पासून पेपर प्लेट बनवल्याचा आरोप केला जातोय। ठाकरे गट आणि मनसे या प्रकरणी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आणि याबाबत आता किशोरी पेडणेकरांनी सुद्धा केईएम रुग्णालयामध्ये जाऊन धडक दिल्याचं पाहायला मिळतं। कारण या रुग्णालयातल्या रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये पाहायला मिळाले आणि या रिपोर्ट पासून पेपर प्लेट बनवल्याचा सुद्धा आरोप केला जातो। ठाकरे गट आणि मनसे आता याबाबत आक्रमक झाले। 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो। त्याचा प्लॅन तयार झाला, तो अप्रूव्हलला गेला, पण तो सगळा तयार झाल्यानंतर एमसीच्या डोक्यामध्ये असलं की डीन बंगल्यापासून नर्सेस क्वार्टरपर्यंत सगळं तोडू आणि सगळी बिल्डिंग बनवू। अरे बाबा, पहिली जी धोकादायक आहे ती बनव, नंतर काय कॅम्पस उभा करायचा तो करा। पण आज केईएम हॉस्पिटलच्या नर्सेस या शाळांमध्ये राहायला गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत। त्यांची आवश्यकता केईएम रुग्णालयाच्या शेजारी आहे का केईएम रुग्णालयापासून दूर आहे, म्हणून ही इमारत देखील तातडीने त्याचे प्लॅन मंजूर करून ताबडतोब सुरू करा अशी आम्ही सारेजण मागणी करणार आहोत। रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आहे, रिपोर्ट सादर केलेला आहे पोलिसांनी। बरोबर आहे ना, ते बीजेपी मध्ये गेल्यावर ते वॉशिंग मशीन आहे ना, पण त्याच्यामध्ये असं देखील नोंद आहे की गैरसमजातून झालेली ही कारवाई आहे। मग ते गैरसमज झाला असेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, कारण त्यांचा गैरसमज झाला होता। त्यांनी आरोप केले होते, आम्ही नव्हते आरोप केले। किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले, देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते फुगवून तर मग त्यांनी आता राजीनामा द्यावा। मग त्यांनी खोटे आरोप केले, म्हणजे आम्ही जे म्हणतोय ना बीजेपी हे सगळं खोटं बोलते, खोटं बोल पण रेटून बोल, हा त्यांचा धंदा आहे। हे आता तुम्हाला देखील दिसून आलेलं। अजून 2 महिने फक्त आहेत। चौधरी साहेब, नवाब मलिक महायुतीमध्ये आहेत, तर आज फडणवीसांनी देखील पत्र लिहिलं होतं की नवाब मलिक आपल्याला महायुतीमध्ये नको, आणि आता RSSचे आणि विश्व हिंदू परिषदेचे देखील सदस्य म्हणतात की नवाब मलिक आम्हाला महायुतीमध्ये नको। काढून टाका त्यांना, मी त्यांना आम्ही नाही काढू शकत, त्यांना सांगा, ते दादा ऐकत तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले। आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेल्या आहेत, त्याच्यावर केईएम हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे,